बातमी उत्तराखंडमधून कालसी चक्तारा मार्गावरती मोठं भूस्खलन झालेलं आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे। त्यामुळे कालसी चक्तारा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे। जोन्सार बावरची जीवनवाहिनी म्हणून ओळखला जाणारा हा मुख्य मार्ग आता बंद झालेला आहे। सुमारे 400हून अधिक गावांचा मुख्य मार्गाशी संपर्क या भूस्खलनामुळे तुटलेला आहे। हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यामध्ये थुगानमध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। ब्यास नदीकाठच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे। गेल्या 6 तासांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सतत जोरदार पाऊस कोसळतोय, ज्यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर झालेली आहे। हवामान विभागाने पुढील 72 तासांकरता हिमाचल प्रदेशात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे। मंडी, कांगड़ा, शिमला, सिरमौर, चंबा, कुल्लू आणि सोलन या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे पूर, भूस्खलन आणि मार्ग बंद होण्याचा धोका सुद्धा वाढलेला आहे। वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या वाणगंगा मार्गावरती भूस्खलन झालंय। वैष्णोदेवीकडे जाणारा रस्ता त्यामुळे बंद झालाय। दरड कोसळल्यामुळे भाविकांवरती शेड सुद्धा कोसळली। जम्मू काश्मीरमध्ये नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती सध्या गंभीर झाली आहे। तर उत्तराखंडला जोरदार पावसाचा इशारा दिला गेलाय। देहरादून, टिहरी, पौड़ी, नैनीतालला अलर्ट जारी केला गेलाय। ऋषिकेश, डोईवाला अंतर्गत येणाऱ्या शाळांना त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। उत्तराखंडमध्ये पावसाचा अलर्ट आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवल्या गेल्यात। उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। अनेक भागांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पावसामुळेच्या अलर्टमुळेच अनेक ठिकाणी शाळा सुद्धा बंद ठेवल्या गेलेल्या आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। देहरादून, टिहरी, पौड़ी, नैनीतालला अलर्ट आहे। तर ऋषिकेश, डोईवाला अंतर्गत येणाऱ्या शाळांना त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नदीकाठी जे गावं आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेलेला आहे। सतत या भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार सुरू आहे। आनीच्या चवाई येथील बालिओलमध्ये भयंकर भूस्खलन झालंय। लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। हिमाचल प्रदेशमधील आनी तालुक्यातील चवाई येथील बालिओल गावामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन झालंय। या भयंकर भूस्खलनामुळे स्थानिक लोकांमध्ये दहशत पसरली असून लोक घाबरून चित्कारत आणि ओरडत असल्याचं दृश्यही समोर आलंय। डोंगरावरून प्रचंड मलबा आणि दगड खाली कोसळत असल्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे। हवामान विभागाने आनीसह मंडी, कुल्लू, शिमला, सिरमौर, कांगड़ा आणि इतर अनेक जिल्ह्यांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। सततच्या पावसामुळे नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत। भूस्खलन आणि पूर यांचा धोका वाढलेला आहे। आनीच्या बालिओलमध्ये झालेल्या या भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले असून स्थानिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे। कुल्लू जिल्ह्यामधील गढा गुशैनी इथे खड्डा लहान नदी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा भरून गेलेली आहे। त्या ठिकाणी लाकडांचा पूर आलेला आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। भारी पावसामुळे नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे रस्ते बंद झालेत आणि अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे कुल्लू आणि इतर जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये पुराच्या पाण्यामध्ये कार अडकली। नैनीतालमधील हल्दीनमधल्या शेर नाल्याच्या वेगवान प्रवाहामध्ये ही कार अडकलेली होती। या कारमध्ये 10 जण प्रवास करत होते। चोरगलिया पोलिसांनी तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना वाचवलंय। रात्री उशिरापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। चलो चलो चलो, अरे आजा फटाफट आओ। कार पुराच्या पाण्यामध्ये अडकल्यामुळे या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये मोठा पूर आलेला होता। या पुराच्या पाण्यामध्येच ही कार अडकून पडलेली होती। शेर नाल्याच्या वेगवान प्रवाहामध्ये कार अडकलेली होती। कारमध्ये 10 जण बसलेले होते आणि त्यामुळे यांना रेस्क्यू करण्यासाठी पोलिसांनी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन राबवलं।